नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझ्याकडे जेवढ्या काही इलेक्ट्रिकल वस्तू म्हणा किंवा कपडे म्हणा, जेंट्सचे लेडीजचे सर्व काही मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, अगदी कमी किमतीमध्ये अतिशय छान क्वालिटी असणाऱ्या काही वस्तू मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत. त्याचाच रिव्ह्यू आज मी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून प्रत्येकाला वाटतं की ऑनलाईन घेतलेल्या वस्तू खराब असतात, चांगल्या नसतात. कमी किमतीमध्ये अतिशय छान आणि सुंदर क्वालिटीसोबत आपल्याला या वस्तू मिळतात. त्यामुळे आज सर्व वस्तूंचं एक एक करून मी तुम्हाला याचा कितीला घेतल्या आणि कशा त्याचे प्रॉडक्ट आहे, खराब निघतात की चांगले निघतात, सर्व काही आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा. तर बघा, सुरुवात करूया आपण इलेक्ट्रिकल वस्तूंपासून. तर बघा, आम्ही हे जे वॉच आहे ते घेतलेलं आहे ऑनलाईन आणि टायटनचं जे वॉच आहे ते घेतलं. तर मी याची किंमत दुकानामध्ये सुरुवातीला बघितली, भरपूर अशी किंमत मला याची सांगितली गेली, परंतु मी याला घेतलेला आहे ऑनलाईन फ्लिपकार्टवरती घेतलेला आहे आणि अगदी कमी किमतीमध्ये मला हे मिळालेले आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर लिंक पाठवेल मी तुम्हाला. जेवढे काही प्रॉडक्ट आवडत असेल त्याचं नाव सांगा आणि त्याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. अतिशय सुंदर क्वालिटी निघते. आणि बघा, त्यानंतर मी हे घेतलेलं आहे सीव मशीन, म्हणजे जे शिलाई मशीन जे असतं ते या ठिकाणी घेतलेलं आहे. हा त्याच्यासोबतचा बॉक्स होता आणि याचं काही त्याच्यासोबत काही बॉबिन्स वगैरे मला मिळालेल्या होत्या. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की हे जे इलेक्ट्रिकल मशीन आहे ते खराब होतं, शिलाई मशीन, परंतु तसं बिलकुल नाही आहे. मी ज्या ठिकाणाहून हे जर तुम्ही घेतलं तर तुमचा नक्कीच पैशांची देखील बचत होईल. खूप कमी किमतीमध्ये आपल्याला हे मिळतं आहे. आणि मी हे जवळपास मी स्वतः घेतलं होतं 950ला, परंतु माझ्या थ्रू काही माझ्या फ्रेंड्सनी घेतलं, माझ्या रिलेटिव्हनी घेतलं आणि माझ्याकडे एक काकू येतात कपडे धुण्यासाठी, त्यांनी तर हे माझ्या थ्रूच घेतलं. मला ऑर्डर करायला सांगितलं होतं, त्यांना हे फक्त 850मध्ये पडलेलं आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर कमेंट करा. त्यानंतर बघा, मी ही जी साडी बघताय तुम्ही, ही पण ऑनलाईनच घेतलेली आहे. आय थिंक मेशो ॲपवरतून मी हिला घेतलेलं आहे आणि क्वालिटी तुम्ही बघतच असाल. अतिशय सुंदर कपडा आहे, दिसायला तर एवढी दिसते. माझी हे ऑल टाईम फेवरेट साडी आहे. कलर बघा किती सुंदर दिसतो, घातल्यानंतर तर एवढी छान वाटते ही साडी. आणि फक्त हिला मी 500 रुपयाला घेतलेला आहे. 500च्या पण काही कमी असेल बहुतेक, 10 वगैरे रुपये. परंतु बघा, आपण जर दुकानात अशा साड्या जर घ्यायला गेलो तर कमीत कमी आपल्याला 600च्या खाली ही साडी मिळणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. आणि क्वालिटी देखील खूप सुंदर आहे. आवडली तर कमेंट करा. त्यानंतर बघा, मी हा जो ड्रेस घेतलेला आहे वन पीस, तो देखील ऑनलाईनच घेतलेला आहे. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी रोज भरपूर असे वेगवेगळे नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते. अतिशय सुंदर क्वालिटी या ड्रेसची आहे. तुमच्या मुलीसाठी, बहिणीसाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी कोणासाठी देखील ही घेऊ शकतात. खूप कमी किमतीमध्ये मी हा घेतलेला आहे. फक्त 300 रुपये आय थिंक त्याची किंमत आहे. त्यानंतर बघा, मी हा स्वतःच ऑर्डर केलेला होता. हा शर्ट त्यांचं माप घेतलं, माझ्या मिस्टरांसाठी मी शर्ट ऑर्डर केलेला होता आणि क्वालिटी बघू शकतात. आता तुम्ही म्हणाल हा शर्ट खूप महागडा असेल, तसं बिलकुल नाही आहे. मी या शर्टला घेतलेला आहे फक्त आय थिंक 300 किंवा 315 अशाच काहीतरी रेंजमध्ये घेतलेला आहे. आणि क्वालिटी तुम्ही स्वतःच बघा, अतिशय सुंदर क्वालिटी आहे. सॉफ्ट कपडा आहे, धुतल्यानंतर बिलकुल गोळा होत नाही, धुतल्यानंतर खराब देखील होत नाही. याला भरपूर धुवून झालं आहे आणि वापरून देखील झालं आहे. आणि क्वालिटी बघा, अजून देखील अतिशय सुंदर हा शर्ट जो आहे तो दिसतोय. तुम्हाला जर कोणाला घ्यायचा असेल तुम्ही नक्की घ्या. बऱ्याच लोकांमुळे काय होतं की आपण ऑनलाईन कपडे घेत नाही, असं वाटतं की खराब निघतात की काय, परंतु तसं बिलकुल नाही. आपण व्यवस्थित जर प्रॉडक्ट जे आहे ते सिलेक्ट जर केलं तर नक्कीच तुमचा फायदा होईल. पैशांची देखील खूप बचत होते आणि कपडा देखील सुंदर निघतो. असं काहीच नाही की खराब निघतो कपडा, फक्त आपलं जे सिलेक्शन आहे ते व्यवस्थित असायला हवं. ही नाईट पॅन्टसुद्धा मी ऑनलाईनच घेतलेली आहे. कमी रेटमध्येच सगळे कपडे मिळतात, असं नाही की खूप किंमत असते कपड्यांची. आणि क्वालिटी देखील बघा सुंदर आहे. काही कपडे खराब असतात मान्य आहे, परंतु आपण ज्या प्रॉडक्ट लिंकनुसार जर कपडे खरेदी करत आहोत, अगदी तसंच म्हणजे तोच प्रॉडक्ट जर व्यवस्थित सिलेक्ट केला तर बिलकुल तोच प्रॉडक्ट आपल्याला मिळतो. असं काहीच नाही की खराब निघतात. तर बघा, मी ही सुद्धा साडी ऑनलाईनच घेतलेली आहे. ही पण फक्त 500 रुपयाची आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे. माझ्या ऑल टाईम फेवरेटमधलीच ही साडी आहे. आणि एवढ्या कमी किमतीमध्ये आपल्याला जर कपडे मिळत आहेत तर आपण दुकानात जाऊन जास्त पैसे देऊन असे महागडे कपडे का खरेदी करतो, हाच मला सर्वात मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून
किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि बघा ही जी कुर्ती बघताय ही तर फक्त मी 400 रुपयाला घेतलेली आहे. तुमचासुद्धा विश्वास बसणार नाही की एवढ्या कमी किमतीमध्ये एवढी सुंदर कुर्ती भेटलेली आहे. कलर तर वाव, असं इतका सुंदर कलर आहे. माझा हा पिंक कलर म्हटलं की माझा फेवरेट कलर येतो आणि पूर्ण वर्क आहे, त्यावर डिझाईन आहे, विणकाम आहे आणि बघा अतिशय सुंदर दिसत आहे. ही सुद्धा जर तुम्हाला आवडली असेल कुर्ती तर कमेंट करायला विसरू नका. आणि तुमच्या मुलीसाठी म्हणा किंवा तुमच्या स्वतःसाठी म्हणा, अगदी स्वस्तात मस्त कपडे तुम्ही ऑनलाईन घेत जा. खूप छान क्वालिटी असते. आणि बघा त्यानंतर ही जी लेगिन्स आहे ती सुद्धा मी फक्त 150च्या आसपासच काहीतरी किंमत आहे जी घेतलेली आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की हिला धुतल्यानंतर असं काही बुणग्या निघतात, म्हणजे जे वरती असं, तसं बिलकुल नाही आहे. कपडा तुम्ही स्वतःच बघा. आत्तापर्यंत तर मला भरपूर वेळेस धुवून झालेला आहे, तरीही बघा कपडा अगदी छान आहे, स्ट्रेचेबल आहे मस्त आणि खूप छान क्वालिटी. मला तर खूप आवडली. मी दर टाईमला आहे याच ज्या ठिकाणाहून प्रॉडक्ट सिलेक्ट करते सेम तिथूनच डबल ऑर्डर करत असते. त्यानंतर बघा मी एक ड्रेस जो आहे डेली यूजसाठी हा ड्रेस ऑर्डर केलेला होता आणि मी तो अजून देखील वापरत आहे. रोज मी याला वापरते, म्हणजे डेली यूजसाठी. आणि अतिशय सुंदर क्वालिटी आहे. कितीही धुवा, कितीही काही करा, किती साबण लावा, बिलकुल कलर देखील जात नाही, कपडा देखील खराब झालेला नाही आहे. जवळपास 2-3 महिन्यापासून मी याला कंटिन्यू वापरत आलेली आहे. हा पण काही ते 200च्या आसपासच मी घेतलेला आहे. जास्त काही किंमत देखील नाही आहे. आणि तसं पण आपण दुकानामध्ये कपडे घ्यायला गेलो की भरपूर पैसे मागतात आणि आपल्याला ते असे नको असताना सुद्धा द्यावे लागतात, कारण आपल्याला वाटतं की ऑनलाईन कपडे खराब असतात. तसं बिलकुल नाही आहे. आपल्या घेण्यावरच आपण कुठले प्रॉडक्ट सिलेक्ट करतोय त्यानुसार जर आपण घेतलं तर नक्कीच कपडा छान निघतो. मला देखील असे काही खराबचे प्रॉडक्ट आहे ते सुद्धा आलेले होते, परंतु मी ते रिटर्न केले आणि जेवढे चांगले होते तेच मी ठेवून घेतलेले आहे. एवढं काही नाही की सगळेच खराब निघतात, परंतु ठीक आहे, सगळ्यांपेक्षा म्हणजे मी जेवढे आत्ता तुम्हाला प्रॉडक्ट दाखवले त्यामध्ये तर काहीच डाऊट नाही आहे, नक्की तुम्ही घेऊ शकतात. आणि रिझल्ट बघा, अगदी जवळून मी तुम्हाला सर्व कपडा जो आहे तो दाखवत आहे. त्यानंतर बघा इलेक्ट्रिकल वस्तूकडे मी पुन्हा आलेले आहे. आता एवढं मोठं जे फ्रीज आहे ते मी घेतलेलं आहे ऑनलाईन. तुमचा देखील विश्वास बसणार नाही की ही बया एवढं कसल्या वस्तू ऑनलाईन घेते. तर बघा आज मी तुमच्यासोबत माझं जे फ्रीज आहे हे मी ऑनलाईनच घेतलेलं आहे. LG कंपनीचं आहे. आणि मी फ्रीज घ्यायला गेले दुकानामध्ये तर भरपूर याची किंमत मला जवळपास 4 ते 5 हजारांनी मला एक्स्ट्रा किंमत सांगितली. मी नंतर ऑनलाईन चेक केल्यानंतर त्याची किंमत जवळपास मला 4-5 हजार कमी वाटली. त्यात मला बँक डिस्काउंट पण मिळाला अजून 2-3 हजार. म्हणजे मला जवळपास दुकानपेक्षा हे फ्रीज 5-6 हजाराला तरी आरामात परवडलं, म्हणून मी याला घेतलेलं आहे. आणि जवळपास मला याला घेऊन 1.5 वर्ष झालेलं आहे. अजून कुठलाच काहीच नगभरसुद्धा प्रॉब्लेम मला दिसला नाही आहे. त्यानंतर बघा मी हे जे फिल्टर घेतलेलं आहे ते सुद्धा ऑनलाईनच घेतलेलं आहे व्हीगार्ड कंपनीचं. आणि हे सुद्धा अजूनसुद्धा खराब झालेलं नाही आहे. यालासुद्धा मी 1.5 वर्ष झाले घेऊन. अगदी कमी किमतीमध्ये मी याला घेतलेलं आहे. मी याची आत्ता किंमत चेक केली तर जरासं याची किंमत वाढलेली आहे, परंतु क्वालिटी खूप छान आहे. अजिबात खराब झालेलं नाही. ते ॲक्वा वगैरे काय जे असेल मला माहीत नाही, परंतु माझं जे आत्ता घेतलेलं जे फिल्टर आहे अजून तरी मला 1 रुपयासुद्धा त्याला खर्च करण्याची गरज पडलेली नाही. तुम्हाला या सर्व काही गोष्टी जर घ्यायच्या असेल, छान वाटत असेल तर मला कमेंट्स करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा.